सर्वात आधी हा स्विच ऑन करायचा, तेव्हा हा सिस्टम ऑन होईल. हा सिस्टम ऑन होईल. हा नोड MCU आहे, इंटरनेट थ्रू वायफाय थ्रू जो ऑपरेट होईल. आणि इथे ब्लूटूथची किट पण आहे, म्हणजे हा ब्लूटूथने पण कनेक्ट होईल. जेव्हा इंटरनेट जर नाही राहिलं तर तो ब्लूटूथने पण होईल आणि हा ऑटोमॅटिक पण ऑपरेट होईल. त्या 3 गोष्टीने ऑपरेट होईल. तर हा नोड MCU साठी ऑन केलाय. कोणतं मायक्रो कंट्रोलर आहे? हा नोड MCU आहे. नाव असेल ना याचं नावच ते आहे. हा नोड MCU ची किटच असते, जे IoT बेस्ड. आणि किती व्होल्ट वर करतो तो मग? हा 5 व्होल्ट वरील ऑपरेट होतो आणि 12 व्होल्ट पर्यंत यूज करू शकतो रेंज. हा इथे IC लावली आहे. इथं ना ही 7805 IC आहे. व्होल्टेज ती पॉझिटिव्ह 5 व्होल्ट म्हणजे त्या सिस्टमला देतात. जास्त पण नाही झालं पाहिजे त्याच्यासाठी. कॉन्स्टंट 5 व्होल्ट देईल हे. तर ही कनेक्ट झाल्यावर इथनं आपले ॲप्लिकेशन्स आहेत. 2 ॲप्लिकेशन्स आपल्याकडे. ब्लिंक आहे, हे प्ले स्टोअरवर फ्रीमध्ये आहे. फक्त ते नोड MCU आहे ना, हा कनेक्ट होतो इथे. म्हणजे नोड MCU ला ऑपरेट करण्यासाठी हे सॉफ्टवेअर यूज करावं लागेल. तर हा त्याचा हे ॲप्लिकेशन आहे. इथे 3 ऑप्शन आहेत. पण आपल्यालाच करावं लागेल? नाही तेच सांगतो. 3 गोष्टी आहेत. एक इथं ना IoT थ्रू म्हणजे आपण मॅन्युअली ऑपरेट करू शकतो आणि इथे ऑटोमॅटिक पण आहे, म्हणजे ते ऑटोमॅटिक पण ऑपरेट होईल. तर इथे आता आपण IoT ने ऑपरेट करत आहे. तर हा फॉरवर्ड जाईल इकडनं फॉरवर्ड न्यायसाठी. ॲज अ रोबोट काम करेल हा. आणि रिमोट कंट्रोल ॲज अ आपला स्मार्टफोन त्याच्यातलं सॉफ्टवेअर ते. ऍक्च्युली ही प्लेस जी आहे मॅम, ही खाली खाली टाइल्स आहे. बॅटरी